नमस्कार मित्रांनो, सध्या आपण भूम तालुक्यातील डोकेवाडी या गावामध्ये आहोत। या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर तुम्ही समोर पाहताय एक अतिशय भव्य असा सभामंडप आपल्याला समोर दिसतोय। आणि हा सभामंडप कोणाच्या वैयक्तिक जागेमध्ये नसून तो सर्व ग्रामस्थांनी मिळून जी काही सार्वजनिक जागा असते, रस्ता असतो किंवा ग्रामपंचायतीच्या ज्या खुल्या जागा असतात, या जागेमध्ये उभा केलेला आहे। आणि एक अतिशय परमनंट असा निवारा एका लोकसहभागामधून या ठिकाणी तयार केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय। चांगला असं निवारा या ठिकाणी तयार झालेला आहे। आपण पाहू शकताय बघा, एक भव्य दिव्य असा आणि अतिशय सुसज्ज असा हा सभामंडप या ठिकाणी या डोकेवाडी ग्रामस्थांनी तयार केल्याचं दिसून येते। जो काही परमनंट पहिला सभामंडप होता त्याच सभामंडपाच्या समोर अगदी खुल्या जागेमध्ये हा उंच असा सभामंडप या ठिकाणी तयार केलेला आहे। आपण या ठिकाणी डोकेवाडी गावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांनासुद्धा आपण या मंडपाविषयी माहिती विचारूया। आपल्या दैनिक सकाळचे पत्रकार म्हणजे आपल्या डोकेवाडीचे रहिवासी असलेले महावीर जालन सर या ठिकाणी आहेत। आपण त्यांनाच या सभामंडपविषयी एक थोडक्यात माहिती विचारूया। नमस्कार सर। नमस्कार। जो काही सुंदर असा सभामंडप तयार केलेला आहे आणि तो ग्रामस्थांच्या सर्वांच्या सहकार्याने तयार केलेलाच या ठिकाणी माहिती आहे, परंतु ही प्रेक्षकालाही माहिती व्हावं की आपण गावकऱ्यांनी हा सभामंडप उभा करण्यासाठी नेमकं काय केलं आणि याच्यामधून तुम्ही कसं यश मिळवलं। सर्वप्रथम या ठिकाणी की मी गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आम्ही मागील 2 वर्षापासून सर्व जे काही तरुण मंडळी आहेत ते आम्ही सहज बसल्याच्या नंतर की गावासाठी काहीतरी केलं पाहिजे असे एक 10 ते 12 तरुणांच्या डोक्यामध्ये विचार आला काय करायचं, आणि हे काम करत असताना की सार्वजनिक काम झालं पाहिजे हा आमचा मुख्य उद्देश होता। आणि हा उद्देश पकडून आम्ही 2024-25 आणि 25-26 हे 2 वर्ष अखंड हरिनाम सप्ताहाचे सर्व सूत्र जे आहेत हे सर्व सूत्र आम्ही आमच्या हाती घेतले। सूत्र हाती घेत असताना खूप अडचणी आल्या आणि त्या अडचणीवर मात करून आता तुम्ही म्हणाल की अडचणी काय आल्या, तर सुरुवातीला ज्या वेळेस आम्ही सप्ताह हाती घेतला त्यावेळेस आमच्याकडं निधी म्हणजे शिल्लक रक्कम 0 होती। 0 रकमेतून आम्ही सप्ताह उभारला। सप्त्यामधून काही पैसे शिल्लक राहिले, मग शिल्लक पैशाचं करायचं काय म्हणून अनेक म्हणले की या ठिकाणी की आपल्याला जर खुलं सभामंडप जर झालं तर नागरिकांची सोय त्या ठिकाणी होईल, म्हणून सर्वांच्या सहकार्याने गावकऱ्यांच्या सहकार्याने पुढील सप्त्यावेळी आम्ही सर्व गावकऱ्यांना, तरुणांना, व्यापाऱ्यांना, नोकरदारांना एक खुलं आव्हान केलं की आपल्याला मोठं काम करायचं आहे आणि हे काम पुन्हा एकाच्यानी शक्य नाही, हे संपूर्ण गावचं जर सहकार्य लाभलं तर हे काम होईल असं आम्ही आव्हान केलं। आणि या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून किंवा हे आव्हान गावकऱ्यांनी स्वीकारून आम्हाला जास्तीत जास्त लोकवर्गणी त्यांनी दिली आणि लोकवर्गणी दिल्याच्या नंतर आम्ही हे भव्य असे खुले सभामंडप जे आहे हे सभामंडप आम्ही उभारलं। त्याचबरोबर या ठिकाणी की पाण्याची सोय जी आहे, आज इथं मंदिरामध्ये कोणताही कार्यक्रम घ्यायचा म्हटला प्रत्येक एकादशी दिवशी मंदिर धुवावं लागतं, पाण्याची समस्या होती, म्हणून स्वतंत्र कूपनलिका जी आहे ही कूप बोर जे आहे हा देखील आम्ही या ठिकाणी खोदला, त्यामुळे सर्व सोय झाली आहे। तरी आजच्या या माध्यमातून मी सर्वांचं गावकऱ्यांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि जाताना 2 शब्द या ठिकाणी बोलतो की आम्हाला ज्यावेळेस आम्ही यामध्ये शिरलो त्यावेळेस 0 रुपये आमच्याकडे होते। आज या ठिकाणी कमिटी नूतन कमिटी आहे, या कमिटीला पुढील कार्यासाठी पुढील कामासाठी 1,90,000 रुपये आम्ही त्यांच्या स्वाधीन केलेले आहेत। मागील सप्त्याच्या शिल्कीमध्ये की 1,83,000 रुपये शिल्लक होते, त्याच्यामध्ये बँक FD प्रमाणे व्याजासह रक्कम जी आहे ही रक्कम आम्ही नवीन जी काय कमिटी आहे या कमिटीला देऊन की पुढील कार्यासाठी त्यांना आम्ही शुभेच्छा आणि त्यांना आम्ही सहकार्य करू असा शब्द देखील आम्ही दिलेला आहे। सरनी आत्ताच सांगितलं की या ठिकाणी जी काही रक्कम होती सार्वजनिक रक्कमेमधून पाण्याची समस्या मिटवण्यासाठी बांधवांनो, अगदी याच्या
अगदी जवळच आहे. मी तुम्हाला त्याची कूपनलिका दाखवतो. आणि विशेष म्हणजे काहीतरी 350 फुटापर्यंत ही कूपनलिका म्हणजे बोरवेल घेतलेला आहे. याला नशिबाने गावकऱ्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने चांगलं पाणी पण लागलेलं आहे आणि परमनंट पाण्याची सोय या ठिकाणी झालेली आहे. याच ठिकाणी आपल्या डोकेवाडीचेच विशाल डोकेसर या ठिकाणी आहेत. आपण त्यांना सुद्धा विचारूया की ही जी सभामंडप उभारण्यासाठी की आपल्या अजूनही काही अडचणी आल्या आणि तुम्ही त्याच्यावर कशा मात केल्या? नमस्कार. हे सभामंडप उभारताना आम्हाला भरपूर अडचणी आल्या. एक ते सार्वजनिक ठिकाणी पत्र्याचा सभामंडप मारणे म्हणजे किरकिरीचा विषय असतो. हवा, अनेक समस्यांना तोंड देऊन गावातल्या लोकांचे प्रश्न रोज नवीन नवीन यायचे. रोडवर सभामंडप मारताय तुम्ही, हाईटचा प्रश्न आहे. तर आम्ही टोलची हाईट मोजली आणि टोलच्या हाईटप्रमाणे ही सभामंडपची उभारणी केली. तर हा सभामंडप 60 बाय 120 मध्ये आहे. जवळपास इथं 5000 लोक वन टाईम कुठलाही कार्यक्रम घेऊ शकतात. तर या सभामंडपासाठी गावातील प्रत्येक नागरिकांनी सहकार्य केलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सभामंडप उभारणी करत असताना आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी तरुणांनी खूप प्रयत्न केले. जी कमिटी नेमली होती त्या कमिटीमध्ये अर्धे तरुण आणि अर्धे ज्येष्ठ नागरिक घेतले होते. कारण तरुणाचा उत्साह आणि ज्येष्ठांचा अनुभव अशा दोन्हीच्या संगनमताने आम्ही सप्ताह आणि सप्तेच्या माध्यमातून हे विकास कामं करण्याचं ध्येय पूर्ण केलेलं आहे. तरी इथून पुढच्या कमिटीलाही एक विनंती आहे की येणाऱ्या काळात त्यांनी ही पैशाचा अपव्यय न करता दिलेल्या गावातील जी काही वर्गणी आहे तिचे एक व्यवस्थित संगोपन करून त्या वर्गणीच्या माध्यमातून जी काय अशी सार्वजनिक कामं आहेत जी गोरगरिबाच्या जनकल्याणासाठी पुढे उपयोगी येतील याच्यासाठी हा पैसा वापरावा आणि गावातील पैशाचा जो आत्तापर्यंत पाठीमागं झालेला अपव्यय आहे तो टाळावा. आणि ह्याच्यानंतर जमलेल्या वर्गणीचे हिशोब असतील ते गावासमोर एक व्यवस्थित विवरणपत्रकात मांडावे, जेणेकरून पुढील येणाऱ्या कमिटी असतील, तरुण वर्ग असेल, यांना अडचणी येणार नाही. एवढे बोलूनच मी तुम्हाला अजून एक काही प्रश्न विचारतोय की ठीक आहे, ही सर्व जो जमा आणि खर्च डोकेवाडी ग्रामस्थांच्या प्रत्येक नागरिकाने तुमच्या त्या विवरणमध्ये वाचलेला आहे. परंतु इतर गावचे जे काही नागरिक आहेत तुमच्यासारखाच प्रेरणा घेऊन त्यांना सुद्धा असे जर सभामंडप उभा करण्याची वेळ आली, मी काही एकदम डिटेल्स मागत नाहीये, पण हा सभामंडप उभा करण्यासाठी 120 बाय 60चा एक साधारण किती खर्च आला आकड्यामध्ये? साधारण आकडेवारीमध्ये एक तर आम्ही याच्यातला खर्च कमी करण्यासाठी जे काय मटेरियल आहे ते कंपनी थ्रूच मागवलेलं आहे, जेणेकरून दुकानातून मागवत असताना जे 4 पैसे जास्त जाणार आहे ते टाळण्यासाठी आम्ही थेट कंपनीसोबत संपर्क करायचो. त्याच्यामुळे याला खर्च आमचा साधारण 8 लाखाच्या आसपास आलेला आहे. बघा, 8 लाख रुपयामध्ये इतकं भव्य दिव्य सभामंडप या ठिकाणी उभा राहिले. अजूनही आपणही काही प्रश्न विचारतो. तुमच्या गावातले जे लग्न असतात, लग्नाला तर आपल्याला मंगल कार्यालयामध्ये जावं लागतं. तर या ठिकाणी जी काही आपण लग्न कार्य, मला वाटतं आता पाहिलं सुद्धा मग लग्न झालेलं आहे. आपण दादासाहेब साळुंखे यांनाच आपण विचारूया की गावातील ज्या काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाची सोय किती टक्के झाली किंवा याच्यामधून अजून काय काय फायदे होतील? नमस्कार, मी दादासाहेब साळुंखे बोलतो. गावात अगोदर जी व्यवस्था बऱ्यापैकी नव्हती ती आता ही सीड मारल्यानंतर, बोर झाल्यानंतर व्यवस्थित बऱ्यापैकी सुविधा झालेली आहे. सामान्य माणसाला सुद्धा इथं सहजासहजी फक्त एक पेज टाकलं की भरपूर काही त्यांची सुविधा प्राप्त झालेली आहे. अन्नदान हे ते करताना इथं जेवायला माणसं बसताना ऊन पाऊस वारा हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आणि गावामध्ये बरेचसे काही हे जी सभागृह झालेलं आहे त्यामुळं आनंदित आहे. बांधवांनो, या ठिकाणी काय वाटतं, ही सभामंडप झाल्यामुळे अजून काय काय फायदे होतील? ग्रामस्थांचे काय पैसे वाचतील किंवा अजून काय काय होईल याचे फायदे? नमस्कार, मी लक्ष्मण जान बोलत आहे. सभामंडपाचाही फायदा आहे. लग्न मोठं जरी झालं तरी पण ऊन वारा पाऊस ह्याचा काहीही धोका नाही. आणि इथनं पुढं छोटा जरी स्टेज केलं लग्नाला किंवा कुठल्याही कार्यक्रमाला तरी चालेल, काही सध्या अडचण येणार नाही. होय, काय तुला कसं वाटतं इथं सावलीत उभं राहून? गावात म्हणजे असं कीर्तन चालू असताना सारखा कधी ना मध्ये पाऊस येत होता, आता त्याची पण सोय झालेली आहे.
मीच तुला विचारतो, या मोठ्या माणसाने आणि अजून इथं काय करायला पाहिजे, तुला काय वाटतं अजून ह्यात काय आणखीन सुधारणा काय करावी? आता सगळी बऱ्यापैकी सुधारणा झाली. अजून त्यांच्या मनाने काही करायची असली तर त्यांना करू द्या. बघा बांधवानं, हे लहान बालकं येतं, मी त्यांची अचानक प्रतिक्रिया घेतली, पण त्याच्यातूनच हे काही ज्या समस्या असतात ते सहज निघत असतात. अतिशय भव्य दिव्य मंडप आहे आणि या डोकेवाडी ग्रामस्थांचं खरंच कौतुकच करायला पाहिजे. 120 बाय जे 60 फुटाचा जो मंडप आहे तो मंडप उभा करणं म्हणजेच सहज शक्य नाही आहे. याला 8 ते 9 लाख रुपये खर्च आला आहे आणि अनेक गावामध्ये असे वेगवेगळे सप्ताह असतात किंवा जत्रा असतात किंवा अनेक उपक्रम असतात, त्याच्यासाठी अनेक पैसा खर्च होत असतो. पण तो जर पैसा असा सतत उपयोगी जर लावला तर तुमच्या गावातील जे काही दरवर्षी सप्ताह आहे, त्याच्यानंतर लग्न आहे किंवा वेगवेगळे छोटे कार्यक्रम आहेत, शाळेचे कार्यक्रम आहेत, हा कार्यक्रम करण्यासाठी एक अतिशय पक्का असा निवारा या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि या सर्वांच्या सहकार्याने, तरुणांच्या सहकार्याने एक अतिशय चांगला असा या ठिकाणी सभामंडप सर्व गावकऱ्यासाठी उपलब्ध झालेला आहे. आणि विशेष म्हणजे जागा पण भरपूर आहे. या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, मारुती मंदिर आहे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतची ही खुलीसुद्धा जागा आहे. या ठिकाणी पूर्वी अंगणवाडी होती, ते सुद्धा जागा या सभामंडपाला लागूनच असल्यामुळं या गावामध्ये कितीही मोठा म्हणजे 5,000 व्यक्ती बसतील, लोक बसतील इतका कार्यक्रम करण्यासाठी अतिशय चांगली अशी जागा या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. धन्यवाद.